कधी आपल्याला काही मिठाई खावीशी जर वाटली तर आपण लगेच मिठाईच्या दुकानातून मिठाई घेऊन येतो. आता काही मिठाई आपल्याला अगदी करायलासुद्धा अवघड वाटते, पण त्यामागे मिठाईच्या दुकानामध्ये काय भेसळ असते हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे काय होतं, आपल्याला अगदी ऐनवेळेस आणलेलीसुद्धा मिठाई अगदी गोडच लागते. पण काही वेळेस अवघड दिसणारी मिठाईसुद्धा अगदी करायला खूप सोपी असते आणि चवसुद्धा अगदी त्यापेक्षासुद्धा आपण घरी छान अशी जास्त चांगली बनवू शकतो. तर ही अशाच पद्धतीने आजची आपली मिठाई आहे म्हैसूर पाक. अतिशय सोपी आहे. अगदी 2 ते 3 इन्ग्रेडियंट वापरून आपण ही मिठाई तयार केली आणि म्हैसूर पाक हा जो आहे तर तो दिसायला जरी अवघड असला तर खूप सोपा आहे. चला तर मग कसं करायचं ते बघूयात. आता एक भाजीची वाटी मी माप आपण सेट करून घेऊयात. त्याच वाटीने आपण सर्व साहित्य घ्यायचं आहे. तर 1 वाटी आपण साजूक तूप घेतलं आहे. तर न वितळलेलं तूप जे आहे अगदी हलकंसं थोडंसं पातळ आहे असं आपण हे 1 वाटी तूप घेतलं आहे. आता हे आपल्याला हलकंसं गरम करायला गॅसवर ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण त्याच वाटीच्या मापाने आपण घेणार आहोत बेसन पीठ. आता बेसन पीठसुद्धा आपण हलकं भरायचं आहे, जास्त दाबून असं भरायचं नाही. आणि बेसन पीठसुद्धा एकदा आपण चाळून घेतलेलं आहे. चाळून घेतल्यामुळे काय होतं, त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि मस्त हलकं असं आपल्याला वाटीने आपल्याला मोजता येतं. तर 1 वाटी हे बेसन पीठ आपण आता एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता त्यात आपण टाकणार आहोत अगदी चिमूटभर हळद. थोडासा रंगसुद्धा छान असा दिसला पाहिजे म्हणून आपण ही हळद घातली. जास्त घालू नका कारण हळदीची चव लागेल. आणि अगदी थोडंसं गोड पदार्थामध्ये मीठ घातलं तर छान चव येते म्हणून अगदी चिमूटभर आपण मीठ घातलेलं आहे. आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात अगदी हलकं गरम म्हणजेच अगदी फक्त तूप जे आहे तर ते मी वितळून घेतलं आहे. तर ते तूप जे आहे तर आपण आता 1 वाटी जे घेतलेलं होतं त्यातलं निम्मं तूप आपण यामध्ये घालायचं आहे. आता निम्मं तूप मी त्यात टाकलं आहे. आता हे मिक्स करून घेऊयात. आता हे जे मिश्रण आहे आता हे आपल्याला थोडंसं पातळसर बनवायचं आहे. म्हणजे हे पीठ जे आहे तर तुपामध्ये आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे मिक्स करून घेतलं आहे आपण. तर मला हे थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून आता त्यातलं आपण थोडंसं पुन्हा तूप घालून आपण हे थोडंसं मिश्रण जे आहे तर ते पातळ करून घेऊयात. तर बघा मी एक छोटेसे 2 चमचे मी त्यामध्ये तूप घालते. आता थोडंसं हे बॅटर जे आहे तर ते आपण थोडं पातळ करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे मिक्स करून घेतलं आहे मी. तर बघा आता बघताच अगदी छान असा रंगसुद्धा दिसतो आहे बघा. अतिशय छान असं अगदी हे बॅटर आपलं तयार झालं आहे. तर बघा आता आपल्याला याचं पाक करायचं आहे. आता हे मिश्रण बाजूला ठेवून देऊयात. आता पॅनमध्ये मी पुन्हा 1 वाटी साखर घेतली आणि पाऊण वाटी पाणी घेतलं आहे. आता हा आपल्याला पाक करून घ्यायचा. आता मी गॅसवर ठेवलं आहे ते पाक तयार करायला. तोपर्यंत आपण एक भांडं रेडी करून घ्यायचं. आता तुमच्याकडे केक टीन असेल किंवा एखादा कोणताही असा उंच असा डबा जर असेल तर त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि बटर पेपरने कवर करून घेऊयात. तर माझ्याकडे बघा केक टीन आहे. त्याला मी एकदा तूप लावून घेतलं आहे साजूक तूप आणि पुन्हा बटर पेपर ठेवून त्यावर पुन्हा मी तुपाने ग्रीसिंग करून घेतलं आहे. पण मात्र भांडं घेताना असं थोडंसं उंच घ्या म्हणजे हा म्हैसूर पाक आपल्याला त्यामध्ये सेट करता येतो. तर आता हे भांडं पण आपलं चांगलं तयार झालं आहे. आता तोपर्यंत बघा मी कमी गॅसवर पाक करायला ठेवलेला होता. आता हलकंसर आता ही साखर जी आहे तर पाण्यामध्ये आता ही विरघळायला लागली. तर उलटण्याच्या साहाय्याने मी ही साखर जी आहे तर चांगली विरघळून घेते एकदा. आता बघा साखर विरघळल्यानंतर थोड्या वेळातच आपल्याला पाक चेक करायचा आहे. आता हा जो पाक आहे तर आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. तर साखर विरघळल्यानंतर बघा आता हलकंसर चिकट असं हा पाक तयार झाला आहे. आता नंतर 2-3 मिनटांनी पुन्हा आता आपण चेक करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे पहा तुम्ही बघू शकता असा 1 तारी पाक आपला तयार झाला पाहिजे. तर अगदी मंद गॅसवरच चेक करत राहायचं आहे. मी मधून 2 ते 3 वेळा हा चेक केलेला होता आणि शेवट हा असा 1 तारी पाक झाल्यानंतर त्यामध्ये हे बेसन पिठाचं आणि तुपाचं जे मिक्स केलेलं होतं तर ते त्यामध्ये टाकायचं आहे. आता हे सगळं आपण त्यामध्ये बॅटर हे टाकले आणि आता या पाकामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ही जी प्रोसेस आहे आपण कमी गॅसवर करायची, अगदी मोठ्या गॅसवर करायची नाही. त्यामुळे जेव्हा घट्ट कधी होईल ते समजायचं नाही आणि आपला हा म्हैसूर पाक बिघडला जाईल. तर कमी गॅसवरती आता हे एकदम मिक्स करत राहायचं आहे.
आता चांगलं घट्ट झाल्यानंतर आपण आता राहिलेलं तूप जे आहे तर ते मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम गरम तूप आपण यामध्ये आता एक एक चमचा करून आपण घालायचं आहे. तर तूप घातल्यानंतर तुम्ही बघू शकताय अगदी त्यामध्ये असं मस्त जाळी पडल्यासारखी दिसते या बॅटरमध्ये बघा, या मिश्रणात. पुन्हा तुम्हाला दाखवते, हे बघा तूप टाकल्यानंतर कसं हे बघा हलकंसर असं जाळी पडलेली दिसते, हलकी. हे पहा, आपण जसं ढोकळ्याचं जे पीठ भिजवतो तशी जाळी जी पडते त्यामध्ये, तर तशीच ही जाळी पडते. तर आता गरमागरम यामध्ये आपण साजूक तूप घालायचं आहे. त्यामुळे हे तूप जे आहे तर अगदी गरमच हवं आहे. मी गॅसवरती चालू गॅसवरच ठेवलेलं होतं गरम करायला आणि त्यामध्येच आपण एक एक चमचा घालायचं आहे. आता मी विलायची पावडर त्यामध्ये घातली आणि आता राहिलेलं सगळं जे तूप आहे आपण आता हे त्यामध्ये टाकून घेऊयात. तर बघा आता असंच हलवत आपण तूप जे आहे तर त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण तूप गरम घालतो आहे त्यामुळे आता ह्या म्हैसूर पाकला छान अशी जाळी पडते. तर हे बघा हलवत हलवत आपण हे सर्व तूप जे आहे तर त्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचं. तर बघा आता मी जे राहिलेलं थोडंफार जे तूप आहे तर ते त्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे चांगलं जाळीदार असं हे जे बॅटर आहे तर चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे. तर थोडंसं घट्ट झालं आहे बघा आणि आता आपण या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. तर बघा थोडंसं जर पातळ जरी असेल तरीसुद्धा चालेल, पण आता असं घट्ट जरी केलं तरीसुद्धा चालतं. त्यामुळे छान अशी ही जाळी पडते. आता या भांड्यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे हे सगळं टाकायचं आहे आणि हलकंसर आपल्याला पसरवायचं. जास्त दाब देऊन पसरवायचं नाही, कारण दाब जर दिला तर त्यामध्ये जी जाळी असते तर ती पडत नाही आणि हे सगळं मिश्रण जे आहे तर ते दबल्या जातं आणि प्लेन अगदी बर्फीसारखी आपली वडी तयार होईल. त्यामुळे अगदी हलकं प्लेन करून घ्यायचं आहे, जास्त दाबून अगदी प्लेन करायचं नाही आहे. तर बघा आता हे प्लेन करून झालेलं आहे या भांड्यामध्ये. आता हे थोडंसं आपण सेट करायला ठेवायचं आहे. हलकं कोमट होईपर्यंत आपण थोडंसं थांबायचं आहे आणि कोमट असतानाच आपण अशा ह्या ज्या आहेत त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. तर थंड झाल्यानंतर वड्या पाडू नका, कारण त्या फुटण्याची शक्यता असते. अगदी ठिसूळ असतं किंवा अगदी लगेच हे फुटलं जातं. त्यामुळे जरासं कोमट किंवा गरम असतानासुद्धा तुम्ही हे चाकूने याच्या वड्या पाडून घेऊ शकता. तर बघा आता मी याच्या अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता हे आपण थंड करायला ठेवूयात. आता थंड झाल्यानंतर हे पहा, आता पूर्णतः हे थंड झाले आणि थंड झाल्यानंतर आपण हे बटर पेपर उचलून घेतला आहे. आता हे बघा, तर अशा पद्धतीने आता हे बघा मस्त असा आपला हा म्हैसूर पाक अगदी तयार झालेला आहे. अगदी छान हलका आपण थोडासा जरी त्याला धक्का दिला तरी लगेच तो फुटला जातो. तर असाच हा म्हैसूर पाक जो आहे तो आपला झाला पाहिजे. तर बघा मिठाईच्या दुकानात आपण जेव्हा बघतो तर असं वाटतं हे कसं बनवलं असेल. तर अगदी सोपी पद्धत आहे. अगदी फक्त हे जर प्रमाण जर व्यवस्थित आपण जर वापरलं तर छान अशी मिठाई आपली तयार होते. तर बघा आता ही जे म्हैसूर पाक आहे आपण आता एका प्लेटमध्ये ठेवूयात आणि हे पहा छान असा तयार झालेला आहे. रंगसुद्धा तुम्ही बघू शकता. आपला खाण्यासाठी रेडी असा हा म्हैसूर पाक. तर अतिशय छान टेस्टी लागतो. साजूक तूप आपण घरचं वापरतो त्यामुळे खूप मस्त टेस्ट येते. बाहेरून आणलं तर आपण त्यामध्ये काय भेसळ असते माहीत नसतं. त्यामुळे नक्की घरी आपण हा तुम्ही करून पहा आणि कसा झाला मला कमेंट करून पण सांगा. आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा अगदी हलक्या हाताने हा फुटला जातो आहे. चला तर मग भेटूया तशा छान छान रेसिपी.